आजची आपली रेसिपी आहे भजीची आमटी। एकदा बनवली की पुन्हा बनवावी वाटणारी अशी ही मस्त चवीची झणझणीत आणि स्वादिष्ट अशी भजीची आमटी आज पाहूया। तर नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं शार्विकाज किचन डायरी मध्ये। तर सगळ्यात आधी इथे आपण भजीचं पीठ तयार करून घेऊया। तर भजीचं पीठ तयार करण्यासाठी इथे मी 1 वाटी बेसन घेतलेलं आहे। त्यामध्ये घालायचे आहे अर्धा चमचा हळद पूड, चवीनुसार मीठ। आता मी घातलेला आहे 2 चमचे लाल तिखट आणि आपण अगदी चिमूटभर खाण्याचा सोडा घालूया। तर आता हे सगळे जे कोरडे घटक आहेत ते आपण चांगले एकत्र करूया। यामध्ये लागेल तसं पाणी घालायचं आणि एक बॅटर बनवून घ्यायचं। तर अशा कन्सिस्टन्सी मध्ये आपण बॅटर बनवलेलं आहे। तर हे बॅटर एक 10 मिनिट आपण बाजूला ठेवून देऊया आणि आमटी बनवण्यासाठी वाटण लागणार आहे ते वाटण बनवूया। तर वाटण बनवण्यासाठी इथे मी अर्धी वाटी खोबरं घेतलेलं आहे। किसलेलं सुकं खोबरं आहे। त्यामध्ये एक 10 ते 12 लसूण पाकळ्या घालायच्या आहेत। साधारण एक 1.5 इंच मी आलं घेतलेलं आहे आणि आता यामध्ये घालूया आपण जिरे। तर इथे मी साधारण 1 चमचा जिरे घेतलेले आहेत आणि भरपूर अशी कोथिंबीर घ्यायची। आता काय करायचं, हे वाटण आपण पूर्ण बारीक होईपर्यंत छान असं एकजीव करून घ्यायचं। चेचून बारीक करायचं। अशा पद्धतीने वाटण बनवून आपण जेव्हा कोणत्याही पदार्थामध्ये वापरतो तेव्हा त्या पदार्थाची चव अजून छान लागते। अगदी रुचकर आणि स्वादिष्ट तो पदार्थ लागतो। इथे आता मी तेल गरम केलेलं आहे। आता आपण भजी तळून घेऊया। तेल छान तापलेलं आहे। आता यामध्ये भजी सोडायची आहेत आणि छान अशी तळून घ्यायचे आहेत। तर अशा पद्धतीने आपण छोटी छोटी भजी तळणार आहोत। यामध्ये आपण कांदा घातलेला नाही, फक्त बेसन पिठाची आपण भजी घालायची आहेत। तर आता इथे मी हाताने भजी सोडलेले, हवं तर तुम्ही चमच्याने देखील सोडू शकता। तर अशा पद्धतीने छान छोटी छोटी अशी भजी आपण सोडायची आहेत आणि छान अशी तळून घ्यायची आहेत। गॅस इथे आपण मीडियम ठेवलेला आहे। आता एका साईडने भजी छान तळून झालेली आहेत। तर आता आपण थोडी परतूया आणि दोन्ही बाजूनी छान खमंग अशी तळून घेऊया। तर भजी तळताना गॅस खूप मोठा ठेवू नका, मीडियम गॅसवरच आपल्याला तळायचे आहेत। इथे बघा तुम्ही छान टम्म अशी भजी फुगलेली आहेत। तर आता भजीला छान सोनेरी कलर आलेला आहे, छान तळून झालेले आहेत। आता आपण ही काढूया आणि दुसरी भजी ती तळून घेऊया। तर आता इथे सगळी भजी तळून झालेली आहेत आणि तेल देखील मी थोडं कमी केलेलं आहे आणि 1 चमचाभर तेल आपण त्याच कढईमध्ये शिल्लक ठेवलेलं आहे। यातच आपण आता आमटीची फोडणी करणार आहोत। तर यामध्ये आता मी घातलेले जिरे, हिंग आणि बारीक चिरलेला कांदा। तर कांदा इथे आपण सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचा। इथे मी मध्यम आकाराचे 2 कांदे वापरले आहेत। आता कांदा सॉफ्ट झालेला आहे। यामध्ये घातलेले आहे पाव चमचा हळद पूड। आता हे बघा, आपण जे वाटण केलं होतं मगाशी, तर बघू शकता एकदम छान बारीक असं आपण इथे वाटण तयार करून घेतलेलं आहे। तर आता हे वाटण घालूया आपण। या वाटणामुळे भज्याच्या आमटीला एकदम छान स्वादिष्ट अशी चव येते। तर हे वाटण देखील आपण छान तेलामध्ये परतून घ्यायचं आहे। त्याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं, त्याचा सगळा कच्चापणा निघून गेला पाहिजे। तर आता इथे बघा वाटण देखील छान मस्त तयार झालेलं आहे, त्याला छान कडेने तेल सुटलेलं आहे। आता इथे आपण घालूया लाल तिखट। तर इथे मी 4 चमचे कोल्हापुरी लाल तिखट घातलेले आहे। तुमच्या आवडीनुसार कमी जास्त तुम्ही करू शकता। याला एकदा चांगलं मिक्स करूया आणि आता यामध्ये घालायचं आहे आपण पाणी। तर इथे मी गरम पाणी घेतलेलं आहे। जेवढी तुम्हाला आमटी बनवायची आहे त्यानुसार तुम्ही पाणी इथे ऍड करा। तर साधारण इथे आपण 1.5 लिटर पाणी ऍड केलेलं आहे। आता यामध्ये घालूया आपण चवीनुसार मीठ। आता मसाला एक 5 ते 7 मिनिट आपण छान पाण्यामध्ये शिजू द्यायचा आहे। तर इथे बघा पाण्याला छान उकळी आलेली आहे। तर आमटी चांगली शिजल्यानंतर याच्यावर छान मस्त अशी तरी येते। ती तरी येईपर्यंत आपल्याला आमटी शिजवायची आहे। साधारण एक 5 ते 7 मिनिटं लागतील।
तर आता इथे बघा मस्त झणझणीत अशी तरी आलेली आहे, आमटी छान शिजलेली आहे. आता आपण इथे भजी ऍड करायचे आहेत. तर आता इथे तळून घेतलेली भजी आहेत ती आपण घालूया. तुम्हाला जर सगळी भजी एकदम नसतील घालायची तरी देखील चालतं. आपण ज्यावेळी खाण्यासाठी घेणार त्यावेळी भजी टाकायची, त्यामध्ये छान एक 3 ते 4 मिनिटं शिजू द्यायची आणि मग आपण आमटी खायला घ्यायची. अशा पद्धतीने देखील तुम्ही करू शकता. तर आता इथे मी भजी घातलेली आहेत. एक 4 ते 5 मिनिटं छान अशी आमटी खळखळून शिजू देऊया, ज्यामुळे भजीचा मस्त स्वादिष्टपणा आणि मसाल्यांचा खमंग सुगंध यामुळे छान आमटी होईल. तर आता इथे बघा आमटी छान तयार झालेली आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही आमटी बनवून बघा. ही आमटी भात, पोळी किंवा चपाती अगदी कशाबरोबरही छान लागते. भाजीला तुमच्याकडे काही ऑप्शन नसेल तर झटपट हा ऑप्शन तुम्ही निवडला तरी देखील काही हरकत नाही, कारण मस्त पर्याय आहे हा. तर रेसिपी कशी वाटली हे नक्की सांगा आणि अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी आपल्या शार्विकाज किचन डायरी चॅनेलला सबस्क्राईब करा. तसेच व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद.